अशा परिस्थितीमध्ये 600 हेक्टरला देखील हे जलसंधारण जे 100 हेक्टरची मर्यादा होती ती 600 हेक्टरला देखील केलेली आहे. त्याची देखील मला वाटतं परिपूर्ती झालेली नाही आहे. आणि म्हणून हा प्रश्न जलसंधारण विभागाचा आहे की सामान्य प्रशासनाचा आहे की मंत्री परिषदेने केलेली घेतलेल्या निर्णयाची कार्यपूर्ती करण्याचा आहे, असा असा गुंतागुंतीचा विषय आहे. तरी मंत्री महोदय उत्तर देत आहेत आणि अभिजित वंजारींनी देखील हा हा महोदय, आता निर्णयापर्यंत कसं यायचं ते तुम्ही जरा लॉयर असल्यामुळं. नाही, मी लॉयर म्हणून नाही बोलत आहे. मला जे काही दिसतंय महाराष्ट्राच्या राजकारणात त्याच्यावर बोलतोय की सभापती महोदय, जसं आपण सांगितलं की विधान परिषदेच्या या सभागृहात आपण मागणी करतो, विरोधी पक्ष यावेळेला मंत्रीच मागणी करतायत. मंत्र्यांची हतबल तर दिसते की काही करू शकत नाहीये. 16,000 पदांवरनं 8,000 पदांवरती आलेले आहेत. 16,000 पदांचा आकृतिबंध बनवला कोणी, कशाच्या आधारावरती? आणि तो 8,000 पदांवरती आणला. याचा अर्थ असा दिसतोय की वित्त खात्याने यांच्या ठरवून यांच्यावरती वरवंटा फिरवत आहेत. बाजूला दोघे बसलेले आहेत, तर दोघांवरही वरवंटा चालू आहे, दिसतोय खात्यावरचा वरवंटा. आणि अशा वरवंटा फिरवण्याच्या परिस्थितीमध्ये सध्या सरकार सापडलेलं आहे. आणि ह्याच्या बाबतीत मंत्र्यांची हतबलता आहे. आणि जर मंत्रीच हतबल असेल तर या सभागृहात न्याय कोणाकडे मागायचा? आणि आपण तर त्या खात्याचा कधीतरी कार्यभार सांभाळलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. आता त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, पण मधल्या कालावधीमध्ये हे देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार, म्हणजे मुख्यमंत्री पदावर आहे, यांचा पक्ष बसला होता ना. तर मग त्यावेळेला किमान हे सगळं जे दुरुस्त करायचं होतं का, त्यावेळेला देखील वित्त खातं यांचं ऐकत नव्हतं. म्हणजे वित्त खात्याच्या दबावाखाली मंत्री आहेत. वित्त खात्याच्या दबावाखाली या आपसामध्ये ज्या काही भानगडी महाराष्ट्र बघतोय त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे की ह्या खात्याला कशा पद्धतीने वित्त खातं चिरडून काढतंय. आणि हे सगळे हतबल काही करू शकत नाही. आपण जे एवढे हतबल झाले असाल तर उभे राहा आणि सांगा की जर नाही दिलेत, तुम्ही स्वाभिमानी आहात ना, ज्या स्वाभिमानासाठी तुम्ही इतक्या गप्पा बाहेर दररोज टीव्हीवरती हाणत असता, एकदा स्वाभिमान दाखवा इथे आणि सांगा की आमची जर पदं मिळाली नाही, हे जर खातं मी चालवू शकलो नाही, तर या खात्याचा राजीनामा मी देऊन टाकतो. मंत्री राजीनामा देणार आहेत का? साधा प्रश्न. नाही, सभापती महोदय, खरं तर 8,767 पदे सभापती महोदय हे आता वित्त विभागाने मान्यता त्याला दिलेली आहे. ही पदे प्रक्रियेला नव्याने भरतीला दिली ना. हो, नव्याने दिलेली आहे. आणि ह्या सर्व नाही, ही पदं अगोदर आम्हाला मी त्या विभागातून ते पद यांच्याकडे वर्ग व्हायची होते. आता आम्ही स्वतः भरती करणार आहोत. आता आम्ही स्वतः भरणार आहोत. आम्ही MPSC ला कळवलेलं आहे आणि ही सर्व पदं जलसंधारण विभाग भरणार आहे. आणि म्हणून आम्हाला ही पदं मिळाल्यानंतर जे आता आमच्याकडे सभापतीमध्ये काहीच नाही, तर आता हे 8,700 मताच्या नाही सभापती महोदय, तुम्ही या खात्यामध्ये धुरा सांभाळलेली आहे. तुम्हाला माहीत आहे की जेव्हा कृषी विभागाकडे सातत्यानं आमचा पाठपुरावा चालू होता, पण त्यांच्याही काही अडचणी होत्या. आणि म्हणून आम्ही स्वतंत्र या ठिकाणी वित्त विभागाला ही मागणी केली की आम्हाला वेगळ्या पद्धतीची ही पदं भरण्याची परवानगी द्या. हायपॉवर कमिटीने या सर्व पदाला मान्यता दिलेली आहे सभापती महोदय. आणि मान्यता होऊन आता इत्युक्त आल्याबरोबर आम्ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे पत्र लिहिणार आहोत आणि ह्या सर्व पदाची लगेच जाहिरात होईल आणि लगेच आम्ही ही पदं भरणार आहोत. आणि उर्वरित या ठिकाणी सभागृहाच्या भावना ज्या आहेत त्याही संदर्भात पुढच्या वेळेस आम्ही प्रयत्न करू. विरोधी पक्षनेते. सभापती महोदय, आपण या खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद म्हणून काम केलेलं आहे आणि त्या काळामध्ये जलयुक्त शिवार योजना मोठ्या ताकदीनं सुरू झाली होती. मी प्रश्नावर येतो, कृषी उत्पादन वाढवण्यासाठी हे खातं अतिशय महत्त्वाचं आहे. आताच्या घडीला दुष्काळाची स्थिती विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या भागात सातत्यानं होत असते. आणि म्हणून या खात्याच्या मार्फत जर चांगलं काम केलं तर एक भूजल स्तर सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढवता येतो आणि आपण दुष्काळावर मात करू शकतो सभापती महोदय.
आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरणाचं संतुलन सुद्धा या खात्याच्या मार्फत होऊ शकतं. म्हणून माझा प्रश्न आहे, कारण कृषी उत्पादन वाढवणं, भूजल स्तर वाढवणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं हे तिन्ही काम याच्यातून होऊ शकतात सभापती महोदय. कारण हे काम शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि पर्यावरणासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आज ठिकठिकाणी टँकर चालू आहे सभापती महोदय, मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाळ्यात टँकर चालू आहे. बरोबर नाही शिरसाट साहेब? संभाजीनगरात आज टँकर चालू आहे सभापती महोदय. आणि म्हणून जर हे खातं प्रभावीपणे जर या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं मंत्री महोदयाची अनिल परब साहेब राजकीयदृष्ट्या बोलले असेल, पण मी याच्यात असं म्हणतो की ही हतबलता या खात्याची नसली पाहिजे. कारण हे खातं तसं पाहायला गेलं तर आपण आज कृषी मंत्री माननीय वसंतराव नाईकांचा जन्मदिन आहे, कृषी दिन, हरित क्रांती ज्यांनी घडवली त्या दिवशी याच्यावर चर्चा करत असताना मला असं वाटतं हे खातं दुर्लक्षित राहता कामा नये. हे खातं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून हे जे 16,000 जण याच्यामध्ये या सगळ्याच्यात आवश्यक आहे. आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर चर्चा झाली, ठीक आहे, पण हे 16,000 जर कधी भरती केले तर मला असं वाटतं महापालिकेचे सुद्धा 26 लोक आपोआप लागू शकतात, एवढं या खात्यामध्ये ताकद आहे. आणि म्हणून त्याच्याविषयी आपण वित्त विभागाला निर्देश देताल का असा माझा आपल्याला प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीनं मंत्री हतबलता व्यक्त करतात सभापती महोदय, ते सांगितलं तेवढं काही एवढं सोपं नाही. 1-2 वर्ष जातील या प्रोसेसला सुद्धा. हे का त्यांनी सांगितलं आम्ही UPSC याला सांगू, मंडळाला सांगू, हे काय एवढं सोपं नाही सभापती महोदय. आणि म्हणून हे त्वरेनं होण्यासाठी आपण सरकारला निर्देश देणार का हा माझा प्रश्न आहे, किंवा द्यावेत अशी माझी विनंती आपल्याला. या ठिकाणी सांगितलं की जे उरलेले 8,400 जे काही पदं आहेत ज्याला हाय पॉवर कमिटी आणि वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे ते भरण्याचं आश्वासन आपण दिलं, इथपर्यंत बरोबर आहे. पण परत मूळ प्रश्न हा आहे की जे 16,000 पदं होते 65 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्या विभागाच्या 8 वर्षामध्ये आकृतीबंधामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कैची चालवून इतके मोठे पदं व्यपगत करण्याची ही पहिली घटना आहे. आणि म्हणून मूळ 16,000 पदं जे आहेत ते मंजूर करून देण्यासाठी सभापती आपण सुद्धा निर्देश देणार का आणि शासन त्याच्यावर अंमलबजावणी करणार का हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, आता सन्माननीय सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी जी भावना व्यक्त केली, MPSCच्या मार्फत मधल्या काळामध्ये सुद्धा 620 पदं आम्ही भरले आणि आता सुद्धा या ठिकाणी 8,767 पदं, ही संख्या मोठी आहे. आणि या संख्येला हाय पॉवर कमिटीने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता उरलेल्या आता ही तर भरती करू द्या, ही तर भरती करू द्या. आताच विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादास दानवे साहेबांनी खऱ्या अर्थानं जलसंधारण खात्याच्या संदर्भात या ठिकाणी जे काही मत व्यक्त केलं की आज महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असेल, हा महाराष्ट्र टंचाईमुक्त करायचा असेल, माता ते पायता या ठिकाणी जलसंधारणाची कामं करायची असेल तर यासाठी हे 8,767 पदं ज्याला हाय पॉवर कमिटीने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे ती आम्ही तात्काळ भरू सभापती महोदय. आणि उर्वरित या ठिकाणी सभागृहाच्या भावना आहेत, परत आमच्या विभागाला आवश्यक असलेल्या याचा आम्ही परत आढावा घेऊ आणि परत आम्ही वित्त विभागाला मागणी करू सभापती महोदय. मला वाटतं आता त्याच्यावरती भरपूर चर्चा झाली. लक्षवेधी क्रमांक 3 सुनील शिंदे.